बातमी धाराशिवमधून आहे। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर आलंय। आरोपी पुजारी हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यानं ही मोठी खळबळ उडाली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी निश्चित झाले असून त्यातील 21 आरोपी फरार आहेत। मंदिर संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे। तर सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा। तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे। आरोपी पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे म्हणाले। पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत। मी सांगू इच्छित आहे की हा ड्रग्स गेले 3 वर्ष चालत होता तुळजापुरामध्ये। त्याचे कुठेही 3 वर्षामध्ये एकही कुठलं प्रकरण समोर आलं नाही आणि कुणीही आवाज उठवला नाही। शेवटी पुजारी मंडळाने हा आवाज उठवून कुठेतरी प्रशासनाला जागं करण्याचं काम पुजारी मंडळाने केलंय। हे गाव पूर्ण जवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जी संख्या जास्त आहे आणि यात काही नावं काही आलेले असेल थोडेफार, एक माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेले आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे। पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहेत। मी हे सांगू इच्छित आहेत की त्यातले बरेच जण हे मंदिरात येत सुद्धा नाहीत।